सर्व इंद्रियांचे काम करायचं, कान करायचं जर म्हटलं, एक एक शब्द तुम्हाला आठवला पाहिजे, एक एक शब्द सांगता आला पाहिजे, एक एक भाव प्रगट करता आला पाहिजे आणि काहीही शिल्लक राहता कामा नये. 100% त्यावेळेस ज्ञानेश्वरींच्या अर्थाचे अनुभव येतील. इथे तो भाव आहे. पाठच झालं पाहिजे. ते ऐकल्यानंतर त्याला किती श्रद्धा लागेल, श्रद्धा किती पाहिजे. ऐकलं की पाठ व्हायला श्रद्धेचं पारा किती उंच पाहिजे. आणि श्रवण याच्यावर मी खूप मोठं बोललो आहे एका कुठल्या तरी कॅसेटमध्ये. ते पहा, 100% रिप्रोड्यूस, जशाच्या तसं. एक उदाहरण देतो. आईन्स्टाईन, प्रसिद्ध शास्त्रज्ञ, तुम्हाला माहिती आहे त्यांचं नाव. गुरुत्वाकर्षणचा शोध वगैरे वगैरे खूप लावलेले आहेत. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ. कॉलेजला बोलवायचे, कॉलेजमध्ये भाषणं द्यायचे, युनिव्हर्सिटीमध्ये भाषणं द्यायचे, पण कंटाळा आला भाषणं दे. एक ड्रायव्हर आणि हे स्वतः निघायचे. एकदा म्हणाले की मला खरं म्हणजे कंटाळा आलाय आणि आज एका कॉलेजला भाषण द्यायला जायचं. तो ड्रायव्हर मला, मी देतो भाषण, मला सगळं पाठ झालं आहे. तू देतोस म्हणे, हो. ठीक आहे म्हणले, तू बन आईन्स्टाईन. त्याला मागे बसवलं आणि हे ड्रायव्हर म्हणून बसले. कॉलेजला गेले. नाहीतरी आजकाल वेटरचे ड्रेस, वरातीमध्ये जे वेटर असतात ना, त्यांचे ड्रेस आपल्यापेक्षाही चांगले असतात. हे बुशर्ट घालून गेलेले आणि ते कोट टायमध्ये असतात. तसा ओळखूच येत नाही की तो ड्रायव्हर होता, अप टू डेट होता. गेला भाषण, हे आपले शांत बसले खाली आणि त्या ड्रायव्हरने भाषण दिलं. दन 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 सगळे शब्द. येत तर काही नव्हतं, पण पाठच केलेलं होतं म्हणून भानगडच नव्हती. तीच लकप, तेच शब्द, ते जशाच्या तसं त्यांनी दिलं. टाळ्या वाजल्या, प्रभाव झाला. ते म्हणले प्रश्न विचारायचे. आता आली का पंचायत. यांनी सांगितलं होतं अशी काही असली तर तू माझ्याकडे बोट दाखव. ते म्हणाले मला वेळ नाही, माझा ड्रायव्हर देखील उत्तर देईल ह्या प्रश्नांची. मला वेळ नाही, मी जरा बसतो म्हणले. आणि ड्रायव्हरला उभं केलं प्रश्नांची उत्तरं द्यायला. माझा ड्रायव्हर देईल म्हणले, साधे प्रश्न आहेत, तू एवढंच कर म्हणले. पुन्हा दोघंजण गाडीमध्ये बसले. तेव्हा तो म्हणाला की आईन्स्टाईननं म्हणाला, नाही, आईन्स्टाईन म्हणाले मला ड्रायव्हर असा भेटला आहे की मी लक्की आहे. ते म्हणे नाही, मला मालक असा भेटला की मीच आईन्स्टाईन झालो. श्रोता कसा पाहिजे, 100%. प्रत्येकाला वाटतं आम्हाला सगळं यायला लागलं, आम्ही सगळ्याला ऐकलं, सांगू शकतो. पाहत खरी कुठे जाऊन सांगून किती प्रभाव पडतो, किती कोण ऐकतं, किती काय काय होतं आणि किती आपल्याला समजलं, किती रिप्रोड्यूस झालं, किती प्रभाव पडला आणि किती अर्थाला करेक्ट उतरले ते शब्द. त्याच्याशिवाय अर्थ येणार नाहीत, ज्ञानेश्वरीचे अनुभव प्रगट होणार नाहीत. म्हणून सांगतोय पूर्ण पाहिजे, 100%. त्या आईन्स्टाईनच्या ड्रायव्हरसारखं. म्हणून अवधान द्यावे. का अवधान द्यावे? प्रत्येक शब्द सॉल्व झाला पाहिजे, दुसरी गोष्टच नाही. हे असो काय म्हणावे, सर्वज्ञ जाणती स्वभावे, तरी निके चित्त द्यावे, ही विनंती माझी. विनंती करतायत समोरच्या श्रोत्यांना. माऊली नेवाशामध्ये ज्या मंदिरात आपण गेलो त्या खांबाशी बसून ज्ञानेश्वरी सांगतायत. सच्चिदानंद बाबा लिहित आहेत, लक्षात घ्या. सच्चिदानंद बाबा मेले होते,
त्यांना जिवंत केलंय माऊलींनी. कारण ओबडधोबड माणसाकडून कशाला, स्टँडर्ड माणूस होता एक लिहिणारा, तोच गेला निघून. त्याला जिवंत केलेले त्याचं शव, आणि त्याला लिहायला लावलेली ज्ञानेश्वरी. मी सांगेल तू लिही. सच्चिदानंद बाबा. इथे माऊली म्हणते, हे असो काय म्हणावे, सर्वज्ञ जाणती स्वभावे, तरी निके चित्त द्यावे, ही विनंती माझी. ज्ञानेश्वर छोट्या वयाचे आहेत म्हणून विनंती करतायत. सगळे ऐकणारे वय वर्ष जास्त आहे सर्वांचं. 16 वर्षाचा हा छोटा मुलगा आहे, पण विनंती करतोय. माझी विनंती आहे, माझ्या रहस्यमयी ओव्या आहेत, अर्थाकडे लक्ष द्या, एक एक शब्दांकडे लक्ष द्या. माऊली सांगतायत, सगळे रस ओवाळून टाकील, अनुभव देणाऱ्या प्रचंड शब्द भांडार निर्माण करील, त्याच्यात ब्रह्मास्त्राचं तेज असेल, सगळं काही देईल. पण सब्जेक्ट टू कंडिशन काय? अवधान द्या. अब्सॉर्ब झाले पाहिजेत माझे प्रत्येक शब्द. हे असो तुम्हाला काय सांगावे, जे सर्वज्ञ आहे ते आपोआप समजतात, तरी पण नीट लक्ष द्यावे ही माझी विनंती आहे. तुम्ही सर्वज्ञ आहात, मूर्खात नाही म्हणता येतं ऐकणाऱ्याला. उद्या मी सांगायला काय मूर्ख बसले तिथं, एक जणही उद्या येणार नाही. सगळं आपण सर्वज्ञ आहात, आपण जाणते आहात, तरी पण मी एकदा सांगतोय की तुम्ही, विनंती करतोय हात जोडून की तुम्ही खरंच लक्ष द्या, नाही तर अनुभव येणार नाही. आणि माऊलींनी इथं ट्रान्समिशन केलंय की माझ्या याच्यात त्या पद्धतीने लक्ष दिलं, तुमचं श्रोते पण असेल, प्रत्येक शब्द अब्सॉर्ब झाला, त्या भावना तशी काय उंच असतील. म्हणजे पहा लक्षात, श्रद्धा तुमची जितकी उंच असेल, सेवा तुमची उंच असेल, साधना तुमची उंच असेल, तर ते फळ देईल. हे ट्रान्समिशन करून टाकलंय, ट्रान्समिशन केलंय. जेथ साहित्य आणि शांती, हे रेखा दिसे बोलती, जैसी लावण्य गुण कुलवती आणि पतिव्रता. जेथ साहित्य आणि शांती, ज्याप्रमाणे एखादी स्त्री रूपवती, गुणवती, कुलवती, हे शब्द याच्यावर प्रवचन द्यायचं म्हटलं तर एकदा नारी शब्दावर 22 तास बोललो होतो. आता किती दिवस बोलेल मला माहिती नाही. कमलताई ठकार आल्या होत्या, माझ्याकडे ज्ञानेश्वरी चालत होती त्यावेळेस. रूपवती, गुणवती, कुलवती गाणं पण आहे बा. सेवा करे जो पती की, आहे ना ते एक गाणं, पाठ झालं ते सगळं. ज्याप्रमाणे एखादी स्त्री रूपवती, गुणवती, कुलवती आणि पतिव्रताही असावी. माऊलीनं कुठेही म्हटलेलं नाही की स्त्रियांनी फॅशनेबल असू नये, रूपवती असावं, रूपसंपन्न असावं. नाही तर लग्नाच्या वेळेस 35 किलोची होती, पोरगं झाल्यानंतर 1 क्विंटलची झाली. हे काय रूपवती शब्दामध्ये येत नाही. रूपवती, कुलवती, काय एक एक शब्द आहेत, बोललं तर मला संपवायचे. ज्ञानेश्वरीचा आहे सगळा भाग. गुणवती, गुणी कशी पाहिजे, गुणवती, कुलवती, 3 शब्दामध्ये फार मोठं प्रचंड उभं केलं आहे बापासाहेबांनी. एखादी स्त्री रूपवती, गुणवती, कुलवती आणि पतिव्रताही असावी. त्याप्रमाणे या बोलण्याच्या रचना पद्धतीत शांत रसास अलंकार स्पष्ट दिसेल. श्रंगार रसही असेल आणि शांत रसही असेल. श्रंगार रसाची ओवी कोणती सांगा?
सांगा एखादी. जैसे शारदेची चंद्र कळे, माझी अमृत कण कोवळे, तेवेची ती मने मवाळे, चकोर तलगे. पण शांत रसाच्या बरोबर शृंगार रसही तुम्हाला उभा केलेला दिसेल सगळ्या ओव्यातनं, पण शांत असेल. जैसी लावण्य गुण कुलवती आणि पतिव्रता. म्हणजे काय काय असेल ओवीत? साहित्य असेल. आता साहित्य कशाला म्हणतात? फार मोठ्या व्याख्या आहे त्याच्या. हिंदीमधली ते एक व्याख्या विचित्र आहे. साहित्य ये जीवन की व्याख्या है और आलोचना उस व्याख्या की भी व्याख्या है. जीवनाचं प्रतिबिंब ज्या शब्दांमध्ये असतं त्याला साहित्य म्हणतात. जीवनाचे अनुभव, मग जीवन जगण्याच्या कलेपासून ते सगळं काही येतं, त्याला साहित्य म्हणतात. म्हणून ज्ञानेश्वरी तो देखील भाग आहे. कोणता? रविशंकरचं कोणतं आहे? आर्ट ऑफ लिव्हिंग. आर्ट ऑफ लिव्हिंग आहे याच्यात, सगळं आहे याच्यात. काय नाही? साहित्य निर्मिती. सगळ्या ओव्या 3.5 मात्राच्या आहेत. याच्यात वृत्ते आहेत, याच्यात अलंकार आहेत. कवी गुंगून जाईल असं काव्य आहे. हे पहा, नाथांनी ज्ञानेश्वरी शुद्ध केल्यानंतर लिहिलं, सांगितलं, जो कोणी याच्यावर काव्य करेल त्यांनी नरोटी ठेवली सुवर्णाच्या ताटात असं दिसेल. माऊलींच्या ओव्याची समकक्ष ओव्या अनेकांनी केल्या, पण एकाची साधी ओवी देखील एक जण त्या तोडीची करू शकलेली नाही. माऊलीच्या तोडीची नाही करू शकले. साहित्य गुंगून जातील. ज्याला जे पाहिजे ते मिळेल. साहित्य पाहिजे, काव्य पाहिजे, संगीत पाहिजे, सुमधुरता पाहिजे, अनुभव पाहिजेत, काय पाहिजे ते, सायन्स पाहिजे. जसं माऊलींनी त्या काळात सांगितलं, 4थ्या अध्यायात आलेली ओवी आहे कोणती? सायन्सची. अर्थेच वाक्य लक्षात येत. अस्ताचेनी उदो अस्ताचेनी प्रमाणे, जैसे सूर्याचे न चालता चालणे. अजून कधीतरी पाठ करा ना. आम्हाला माहिती. उदो अस्ताचेनी प्रमाणे. अरे ज्यावेळेस 350 वर्षापूर्वी सूर्य चालतोय आणि पृथ्वी स्थिर आहे असं सर्वजण म्हणायचे, रथ घेऊन चालतोय, त्यावेळेस 1250 इसवी सनमध्ये 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर घोषणा करतात, नाही, सूर्य स्थिर आहे, पृथ्वी फिरते. जैसे उदो अस्ताचेनी प्रमाणे. आणि गॅलिलिओनी 350 वर्षापूर्वी हे सांगितलं म्हणून जग नाचतंय. कोणी सांगितलंय? पहिल्यांदा सायन्स देखील आहे. उदो अस्ताचेनी प्रमाणे, जैसे सूर्याचे न चालता चालणे. सूर्य चालताना दिसतोय पण चालत नाही. कोणी शोध दिला? काही घ्या. म्हणून याच्यामध्ये साहित्य आहे आणि ते शांत देणारे. श्रृंगार जरी असेल तर शांतता निर्माण होईल, शांती निर्माण होईल, एक्साइटमेंट होणार नाही, मेंटल टेन्शन निर्माण होणार नाही, अगतिकता निर्माण होणार नाही. शांत रसांचे भाव निर्मिती करेल असं साहित्य मी देईल. हे रेखा दिसे बोलती, जैसी लावण्य गुण कुलवती आणि पतिव्रता. माझ्या ओव्यात त्या तोडीच्या असती. एक अतिशय सुंदर स्त्री असावी, रूपमती, कलावती. त्या नाही का, रूपवती की कलावती की सेवा करे जो पती की. त्या गाण्याचं अप्रोप्रिएट इथे सापडतं.
आता माऊलींची ओवी वाचून ते गाणं रचलंय काय कोणाला माहिती. जरूरत है जरूरत है जरूरत है एक श्रीमती की आहे ना त्याच्यावर. ही रेखा जिसे बोलती जैसी लावण्य गुण कुलवती. लावण्यमयी स्त्री असावी पण गुणवान असावी, नाही तर कर्कशा. दिसायला चांगली पण कर्कशा आहे. गुणवान असावी आणि कुलवती असावी. कुळाच्या लोकांना अभिमान असावा बरं. दोन्ही कुळांना उद्धार करणारी असते स्त्री. आता स्त्रीवर बोलत नाही, याच्यावर बोलायला लागलो की खूप जाईल. पाहू कधीतरी स्त्रीविषयी घेऊन. लावण्य गुल कुलवती आणि पतिव्रता. आणि पतिव्रता ह्या सगळ्यांमध्ये जे रहस्य ओतलंय माऊलींनी, गुणवती, कुलवती, अजून पतिव्रता आणि लावण्यमयी, अशी ओवी असेल माझी. त्या स्त्रीला पाहिल्यानंतर जे भाव उत्पन्न होतील त्या माझ्या ओव्याला पाहून तुम्हाला उत्पन्न होतील. हा ती प्रथम ही श्रंगार रसाची ओवी. ती प्रथम वैसा काळी लावण्याची नवाळी. प्रगटे जैसी नावाळी अंगणा अंगी. अंगणा अंगी काय ओवी आहे. प्रथम वयसा काळी 16व्या वर्षाची, 16व्या वर्षी धोक्याचं, 16व्या वर्षी ती रूपवती. किती सुंदर दिसते. काय सुंदर वर्णन केले माऊलींनी. हा श्रंगारच पण शांत आहे, शांती देईल. एक्साइटमेंट नाही त्या फिल्मी मासिकासारखं. शांत रसाचं अलंकार दिसे. आधीची साखर आवडे तेची जरी ओखदी जोडे, तरी सेवा विनान कोंडे नावा नावा. सर्वांना सर्व रसामध्ये साखर अगोदर आवडते आणि तीच जर औषधात मिळवली तर ती आनंदाने वारंवार सेवन का न करावी. का दिली, का दिलं उदाहरण आहे औषधाचं. ब्रह्मरस घेऊ काढा तेने पिडा वारेल. ब्रह्मरस हा काढा आहे. तो दिल्यानंतर संसाराच्या तापाच्या, त्रितापाच्या पीडा निवारण होतील म्हणून मी औषध देतोय. पण ते औषध कडू असणार नाही, गोड. ओव्या अतिशय गोड असतील की तुम्ही अनुभव घ्यायला उद्युक्त व्हाल. गोड ओव्या, रसाळ ओव्या की साखर पडली अशी वारंवार सेवन करावं असं वाटेल. सहजे मलया नीलमंद सुगंध तया अमृताचा होय स्वाद. आणि तेथेची जोडे नाद जरी दैवगत्या. मलय पर्वतावरील वायू निसर्गता मंद व सुगंध देणारा असतो. कालिदासाचं शाकुंतल झक मारतंय. कालिदासांच्या शाकुंतलामध्ये जे वर्णन आहे ना ऋतीपतीचं, निसर्गाचं, कुठल्याही याचं सौंदर्याचं, तेच माऊलींच्या ओव्यात दिसतं. सहजे मलया नीलमंद सुगंध. काय गोड ओवी. मलया नील, मलया नील, मलय पर्वतावरील वारा. नाही तर आपल्या पर्वतावरील वारा फर डोळ्यात सगळं जातं आपल्या. मलय पर्वतावरील वारा मंद आणि सुगंधित असतो, सुगंध असतो. कारण चंदनाची झाडं असतात मलय पर्वतावर. चंदनाला स्पर्श करून निघणारा वारा मंद असेल आणि सुगंधित जर असेल कसं वाटेल आपल्याला. नाही तर आपल्या नाल्याला स्पर्श करून. कोणता नाला.
डिग्गी बालाजी, ठीक आहे, डिग्गी बालाजीचा नाल्यावरून स्पर्श करून येणारा, त्याच्यात काय असणार आहे? मलय पर्वतावरील वायू निसर्गता मंद व सुगंध देणारा असतो. निसर्गता मंद व सुगंध देणारा असतो. त्यातच जर त्याला अमृताची गोडी लाभली आणि दैवाच्या गतीने जर त्या यामध्येच मंजुळ स्वर उत्पन्न झाले. पहा ओवी माझी कशी आहे म्हणतात. सुगंधित अनुभव. तुम्हाला माझ्या ओव्या वाचल्या, ऐकल्या, अनुभव घेतल्या तर मलयगिरी पर्वतावरील चंदनाच्या झाडाला स्पर्श करून निघालेला तो पवन, सुगंधित मंद पवन, तया अमृताचा होय स्वाद, आणि त्याला अमृताची गोडी लागावी, आणि त्याला अमृताची गोडी लागावी. किती सुंदर होईल ती. आणि दैवाच्या गतीने जर यामध्ये मंजुळ स्वर उत्पन्न झाले तर एक बासुरीचा स्वर पुन्हा त्याच्यात लागला. अमृतमय बासुरी ही माझी ओवी असेल. मलयागिरीला झाडांना सुगंधित असा मंद स्पर्श करून निघणारा वारा, त्यामध्ये जर अमृत ओतलं, अमरसूर जर त्याच्यातनं निघाले, ते प्लस त्याच्यामध्ये बासुरीचा जर नाद निनादला आणि मंजूळ स्वर उत्पन्न झाले, तशी माझी ओवी असेल पुढच्या. म्हणजे मागच्या नव्हत्या असं नाही, सगळ्या. तरी स्पर्शे सर्वांग निववी, स्वादे जिंवे ते नाचवी, तेवीची काना करवी म्हणवी बाप माझा. तरी स्पर्शे सर्वांग निववी, फार सायंटिफिक ओवी आहे. तर तो वायू आपल्या स्पर्शाने सर्व शरीर दाह शांत करी. माझ्या ज्ञानेश्वरींच्या रसभरीत ह्या ओव्या मलयगिरी पर्वतावरील अमृतमय सुगंध त्याच्यात मिसळलेला असताना आणि पावरीच्या मंजुळ स्वर त्याच्यात पुन्हा निर्माण झाला आहे, असं असल्यानंतर काय करील? तो वायू आपल्या स्पर्शाने सर्व शरीर दाह शांत करील. किती दाह आहेत आपल्या शरीरात? हजारो जन्माचे पाप आहेत. करोडो जन्मापासून आपण जन्म घेत चाललेलो आहेत. त्रिताप आहेत. कोणकोणते? अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक, तिन्ही ताप आहेत. भोगावे लागतात आपल्याला. चालता चालता ठोकर लागली, चालता चालता ॲक्सिडेंट झाला, चालता चालता फ्रॅक्चर झालं, चालता चालता कार ॲक्सिडेंट झाला, सहजगत्या होतात. हे सगळे त्रिताप आहेत. याच्यानी संसारामध्ये आपण होरपळलो आहेत. शरीराला दाह उत्पन्न झालेत आणि पुन्हा रोग उत्पन्न झालेत. आम्हाला का? डायबिटीस, गोड शब्द आहेत. ब्लड प्रेशर, सगळे असे रोग झालेले आहेत. म्हणजे दाह दाह दाह. त्रिताप, त्रिदोष, वात पित्त कफ, सगळं पहा. त्रिमल, लघवी, मल, मूत्र, हे सगळे त्रिमल, त्रिदोष, हे सगळे याच्यानी देह होरपळून चालला आहे. तर माझ्या त्या अनुभवाच्या, त्या वायूच्या स्पर्शाने तुम्हाला हे दाह शांत करेल. पहा काय अनुभव देईल सांगता येत ते. शांत करेल. तसेच कानाकडून वाहवा म्हणवील, आपल्या गोडीने जिभेला नाचवील. जिभेला नाचवील. अहो, पारायण करणारे खेड्यातले माणसं इतके गुंगून जातात, अर्थ काहीच कळत नाही. का सरस्वतीची वीणा आहे ती, मधुर वाटते ती.
तुमच्या जिभेला नाचवील, तसेच कानाकडून वाहवा मिळेल आणि तुम्ही ऐकलं वा किती गोड शब्द आहे असं म्हणाल, अशा ओव्या टाकील. असं नाही झालं बरं. शेक्सपियर देखील नाही म्हटलं असं. रवींद्रनाथ टागोरही असं म्हटलेलं नाहीत. तैसे कथेचे ये ऐकणे, एक श्रवणाशी होय पारणे, आणि संसार दुःख मुळवणे विकृती विणे. तसेच्या कथेच्या ऐकण्याने अनेक जन्मीच्या निरशनाचे एक तर कानाने पारणे फिटेल. श्रुती धन्य झाल्या. अनंत जन्मापासून हे इंद्रिय कानाचं हजारो जन्मामध्ये आसुसलंय की ते अमृतमय तुषार, ती देववाणी, ती दैवी वाणी, सुमधुर वाणी, अमृतमय बोल ऐकायला मिळतील का, हे मी पारणं फेडेल. येस, ह्या जन्मात तुमचं मी पारणं फेडेल. एक तर कानाने पारणे फेटेल आणि दुसरे कोणत्याही विकारा वाचून शरीर, रक्त, मनबुद्धी निरोगी निरामय होऊन आपोआप अनाया संसार दुःखाचे समूळ उच्चाटन होईल. विकृती तुमच्या नष्ट होतील. म्हणजे साहित्याच्या दृष्टीनं पारणं फिटेल, काव्याच्या दृष्टीनं पारणं फिटेल की बाबा धन्य झालो असं साहित्यिक म्हणतील, कवी म्हणतील ऐकल्यानंतर. आणि अध्यात्माच्या दृष्टीनं तुम्हाला कैवल्य पदप्राप्ती, संसार दुःखाचे समूळ उच्चाटन होईल आणि विकार तुमचे संपतील. अशी ताकद त्याच्यामध्ये ब्रह्मास्त्राची मी देईल. ऐसे कथेचे ये ऐकणे, म्हणून ही कथा फक्त ऐकू नका. एत श्रवणाशी होय पारण. पण श्रवण शब्दावर मी खूप बोललोय, मागची कॅसेट पहा. आणि संसार दुःख मुळवणे विकृती विणे. मुळातून संसार दुःख नष्ट होईल, ज्याच्यामुळे पुनरपी जन्म पुनरपी मरणम, पुन्हा पुन्हा जन्म घ्यावं लागतं, पुन्हा पुन्हा मरावं लागतं, हे सगळं संपून टाकेल. इतकी त्याचं सामर्थ्य असेल. जरी मंत्रेची वैरी मरे, तरी वायाची का बांधावी कटारे. रोग जाय दूध साखरे, तरी निंब का प्यावा. जरी मंत्रेची वैरी मरे, असा ईश्वरी सिद्ध महायोग विज्ञानी वैराग्य समबुद्धी लक्षणा राजर्षी विद्येचा विलक्षण प्रभाव चमत्कार आहे. तर सिद्ध मंत्राने फू म्हटले की वैरी मरतो, तर कमरेला तीक्ष्ण अस्त्रे व्यर्थ का बांधून ठेवावी. जर साखरेनेच रोग जातात, तर कडुनिंब रस का प्यावा. इतर साहित्यांचं वर्णन केलंय. माऊलींनी स्वतःच्या साहित्याविषयी आणि भगवद्गीतेच्या सामर्थ्याविषयी स्पष्टपणे म्हटलंय. कोण सांगतं? मोक्षद्वाणी स्वतंत्र ज्ञान विज्ञान हे शास्त्र. माझं मोक्ष देण्याकरिता एकटं स्वतंत्र शास्त्र आहे, इतर शास्त्र परतंत्र आहेत. एरा परतंत्र, सगळे शास्त्र परतंत्र आहेत. माझं मोक्षदानी स्वतंत्र, एकच स्वतंत्र शास्त्र मी दिलंय. तुम्हाला दुसऱ्याची जोड कुबड्या घ्यायची गरज नाही. कुठल्याही उपनिषदांच्या नाहीत, वेदांच्या नाहीत, कुठल्याही कुबड्या घ्यायची गरज नाही. स्वतंत्र शास्त्र आहे, मोक्षदानी स्वतंत्र. इथे तेच म्हटलंय. मंत्रेची वैरी मरे. एखादा वैरी मंत्राने जर मरत असेल तर तलवार लटकून का फिरावं त्याला मारण्यासाठी. त्याचा अर्थ विकार श्रवणेनी, श्रीगुरूंच्या वाणीतल्या निघालेल्या शब्दांनी, तुमच्या तपश्चर्येच्या मंत्रांनी जर विकारांच्या लहरी संपत असतील तर बाकीचे कठोर शब्द पाळायची काय गरज आहे. अमृतमय माझ्या ओव्या
त्याचं आता तुम्ही गुंगून चाललात की नाऊ, आज 17 वर्ष झाले तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकतायत, 17 वर्ष झाले तरी गुंगून चाललेला आहात. हे सामर्थ्य माऊलींच्या ओव्यात आहेत, प्रवचनात आहेत. ओव्यांची व्याप्ती, रसमयता, सुगंधितता, संगीतमयता सगळं प्रचंड आहे. पण मंत्राने जर मरू शकतं तर कटारे कशाला बांधायचे. आणि रोग दूध साखरेने जात असेल तर कडुनिंब का प्यावा. इतक्या गोड ओव्या आहेत माझ्या, फक्त त्याच गोका, त्याच गोका. कडुलिंबाकडे वळू नका. तैसा मनाचा मारण करिता आणि इंद्रिया दुःख न देता एथ मोक्षासे आयता श्रवणाची माझी. शेवटची सुंदर ओवी ह्या अध्यायामधली. तैसा मनाचा मारण करिता, त्याप्रमाणे मनाला न मारता, इंद्रियांना दुःख न देता. लक्षात घ्या, ज्ञानेश्वरी म्हणजे काय. ह्या ओवीवर अनेकदा अनेक ढंगाने बोललेलो आहे. ह्या ओवीवर नाही, पण याच्यामधला जो विषय आहे चिंतनीय त्यावर. तैस मनाचा मारण करिता आणि इंद्रिया दुःख न देता. ज्ञानेश्वरी कशी अनुभवायची आणि मोक्ष कसा मिळवायचा, सुंदर सांगितलंय ह्या ओवीत स्पष्टपणे. तैसा मनाचा मारण करिता. दोन गोष्टी वेगळ्या, शमन आणि दमन सांगितला होता भाग. दमन म्हणजे दमन करणे, शमन आपल्या पूर्वापार असणाऱ्या साहित्यामध्ये दमनाचा भाग काही ऋषीमुनींनी सांगितलेला आहे. कसं ते सांगतो आता वेगळ्या उदाहरणाने सांगतो. आधी तुम्हाला मी हा विषय सांगितला, जरा वेगळ्या उदाहरणाने सांगितला. कसा, काही लोक ब्रह्मचारी पद धारण करतात. आम्ही ब्रह्मचारी, बाल ब्रह्मचारीपासून तरुण ब्रह्मचारी, म्हातारा ब्रह्मचारी, काय काय असेल ते ब्रह्मचारी. बायको न करणे म्हणजे ब्रह्मचारी. का? स्त्रीला भितात, आमचं ब्रह्मचर्य पद जाईल, ब्रह्मचारी पद जाईल, स्त्रीला भितात. हा दमनाचा मार्ग आहे. पुन्हा दमन कसं करतात? भावनेचं दमन करतात. कसं? स्त्रियांनी, एक महाराज होते, मी तुम्हाला सांगितलं होतं, परभणीला येऊन गेले. रोकड्या हनुमानमध्ये त्यांचं प्रवचन होतं. मी तर काही ऐकायला गेलो नाही, मी ऐकलं. सिलू सातोना करीत फिरत गेले. मी सातोन्यात गेल्यानंतर मला सांगितलं, ते महाराज आले म्हणे तुमचे परभणीहून. आम्ही सगळ्याला बोलवलं. म्हणे म्हाताऱ्या बाया पुढं बसा आणि तरुण मुली आणि बाया मागे बसा. का? सुंदर स्त्री दिसली आणि यांना भावना निर्माण झाली तर. लक्षात घ्या, भावनेवरती कंट्रोल नाही, भीती आहे. म्हणून काही लोक स्त्रियांना स्पर्शच करू देत नाहीत. स्त्रियांनी दूर राहावं. दमनाचा मार्ग आहे. याचा अर्थ दुसरा काय होतो? स्त्री मनातून गेली का? ब्रह्मचारी असणाऱ्यांना स्त्री कमीत कमी मनातून तर गेली पाहिजे. कोणत्या स्त्रियांनी पुढे बसावं, कोणत्या नजरेसमोर यावं, कोणी आपल्याला हात लावावा किंवा न लावावा, म्हणजे स्त्री मनातून गेली का? आणि मनात जर स्त्री गेलेली नसेल तर दमन करून जाते का? म्हणून एक उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं मागे. ते उदाहरण असं होतं की दोन शिष्य एका गुरुचे साधू झालेले.
संध्याकाळची वेळ, वर्षा ऋतूचे दिवस होते आणि फार पावसाळा असल्यामुळे नदीचा जलप्रवाह, नदी दुथडी भरून वाहत होती, खूप वेगाने वाहत होती. संध्याकाळची वेळ, एक नवयौवना, तिला पार जायचं होतं. नदीच्या पार एकटीच होती, पोहता येत नव्हतं. कशी जावं म्हणून ती चिंतेत पडली. हे दोघं आले, म्हणाले आम्हालाही पार जायचं, तुम्हाला जायचं? म्हणे हो. पोहता येत नाही? म्हणे नाही. बस म्हणे खांद्यावर. एका तरुण साधकाने तिला खांद्यावर घेतलं आणि पैल तीराला नेलं, तिला खाली उतरवलं, जा म्हणाला, निघून गेली. हा दुसरा जो होता तो जळायला लागला, कारण याला स्पर्श झाला नाही. याच्या मनात स्पर्श करायचा होता की नाही माहीत नाही, पण याच्या खांद्यावरती बसली नाही ना. तर म्हणाला तू स्पर्श केलास, आपण ब्रह्मचर्य आहोत, स्त्रियांना स्पर्श वर्ज्य आहे, तू स्पर्श केलास, मी गुरुजीला सांगतो. नाद लावला याने. अर्धा तासाने गुरुजीचं ते आलं. हा काही बोलला नाही बिचारा. गुरुजीकडे गेले. गुरुजी 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 आज फार वाईट घटना घडली. काय झालं? यांनी एका स्त्रीला स्पर्श केला, तिला खांद्यावर घेतलं आणि तिला अगदी पोहत पोहत आणून इकडे सोडलं आणि ती निघून गेली. सगळं ऐकवलं. यांनी स्पर्श केला, याला नको म्हणत होतो मी. गुरुजी म्हणाले अरे त्याने खांद्यावरून तर त्याच्या कधीच निघून गेली ती, पण तुझ्या मनातून अजून गेली नाही म्हणले ती. लक्षात घ्या काय म्हटलं. खांद्यावरून जिने स्पर्श केला त्याच्या मनातही ती राहिलेली नाही, पण यांनी स्पर्श न करताही ती जी मनात ठेवली ती अजून कायम आहे. म्हणून असे ब्रह्मचारी जर साधू झालेले असतील कुठल्याही पंथात आणि कुठल्याही धर्मात, तो दमनाचा मार्ग आहे, तो इथे वर्ज्य आहे ज्ञानेश्वरांच्या दृष्टीने. आणि भगवान गोपाल कृष्णाच्या दृष्टीने. आणि दमनाच्या मार्गावर ते अनेक ऋषीमुनी गेले. ज्या वेळेस ज्या ऋषींनी दमनाचा मार्ग स्वीकारला अनेकांना ते भोगावं लागलं. विश्वामित्राचं काय झालं? कोण आली? मेनका आली. तपभंग झालं. म्हणजे दमनाचा मार्ग आहे तो. दमनाच्या मार्गात पिक्चर पाहू नको आपण पोराला सांगतो, सिरियल कुठले पाहायचे नाही सांगतो. आणि तो अभ्यासाला बसवतात बळजबरी, त्याच्या मनातून सिरियलच जात नाही. दमन केल्यानंतर मन शांत होतं का, हा पहिला प्रश्न सायकोलॉजिकल आहे. आणि ज्या लोकांनी दमनाचा मार्ग स्वीकारला त्यांच्या जीवनात आनंद कधीच निर्माण झाला नाही, कधीच नाही. म्हणून मनाचा मारण करिता, मनाला मारू नका. कोणता मार्ग सांगितलाय? म्हणून फार मोठा एक वेगळा मार्ग आहे. म्हणून आपण म्हणतो ब्रह्मचारी आता राहू नका. एक जैन धर्मातली साध्वी शेवटी पळून जाऊन लग्न केलं की नाही? आता आउटडेटेड झालंय ते सगळं. काही जण बळजबरीने ठेवतात. अरे चेहऱ्यावर आनंद दिसत नाहीत कोणाच्या. साधू संन्यासांच्या चेहऱ्यावर ते आत्मानंदांच्या लहरी दिसत नाही दिसत. म्लान शरीर, तेजोहीन सगळे शरीर, वरवरचं हास्य, कुठे तो आनंद? दिव्यानंद नाही आहे. पाहिल्यानंतर कीव येते, कारण मनाला मारलंय. आणि मनच पहा उपभोग घेणार आहे. आत्मानंदांचा विषयाचंही मन उपभोग घेतं आणि आत्म्याचंही मन उपभोग घेतं. माऊलींची ओवी, हे मनाचे निजांगे भोगी जेगा. मनाच्या द्वारे तुम्हाला भोगायला मिळेल.
कोणती? एत श्रवणाचेणी पांगे विनश्रोतया व्हावे लागे, हे मनाचेणी जांगे भोगी जेगा. पुन्हा हरिपाठातही माऊली म्हणतात मनाच्या द्वारेचा. तू मन हे मी चिकरी माझी भजनी प्रेम धरी. मनाद्वारे भोगायचं. तैसा मनाचा मारण करिता. मनाला मारू नका. काही साधूंनी जिलेबी फार आवडते का? एका साधूला फार जिलेबी आवडायची, नेहमी समाधीमध्ये जिलेबी यायची. एके दिवशी रागारागात देसाई मोरेसारखा साधू होता, गेले, एक अर्धा किलो जिलेबी घेतली, शेणात बुडवली आणि ती शेणात बुडवलेली एक एक खाल्ली. खाय जीभ, तुला वाटतं का? खाय. खाय काय करायली ना? खाय. दमन मार्ग आहे, त्याच्यातनं जाणार नाही. अनेकांनी अनेक युक्त्या केल्या, पण दमनांचा मार्ग सगळ्यात जास्त अनेकांनी केला. सेलूच्या बाबासाहेबांनी डोळे फोडून घेतले स्वतःचे. मंदिर आहे ना बाबासाहेबांचं, का फोडले माहिती? एक स्त्री शौचाला जाताना गडीवरून दिसली. या गडीवर होते उभे, सुभेदारांची गडी सेलूला आजही आहे. ती शौचाला बसलेली दिसली यांना लांबून, तर डोळेच फोडून घेतले. असं चित्र पाहणे नको. सूरदासांनी देखील आपले स्वतःचे डोळे फोडून घेतले. वाईट चांगलं आपण बोलत नाही, आपण दमनांच्या मार्गावर बोलतोय. ज्याला आवडलं त्यांनी केलं. पण माऊलींनी हा मार्ग आणि भगवान गोपाल कृष्णांनी याला नाही म्हटलं. लक्षात घ्या. काहींनी संसार सोडले. माऊलींचं म्हणणं असं, हा दुसरा भाग याच्यातला कॅसेटमधला दुसरा भाग असा आहे, दमन करून मनातून जाईल असं नाही. मग त्याला असं संसार वाईट आहे का? वेदांमध्ये आलंय काय? ब्रह्म सत्यम जगत मिथ्या आलंय ना. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे. आता जगत जर मिथ्या म्हटलं संपलं. मग जगत मिथ्या म्हणणारी झाली संसारी, आपले काय संन्यासी. जगत मिथ्या, ब्रह्मसत्यम जगत मिथ्या. जगत मिथ्या ज्ञानेश्वर्यांनी असं म्हटलंय, भगवद्गीतेत गोपालकृष्णांनी असं म्हटलंय, कारण भगवंतानी सगळे रस उपभोगले. भगवान गोपालकृष्णांचा अवतार हा नाचला, हा खेळला, हा बागडला, यांनी संसार केला, अनेक बायका केला. लक्षात घ्या, एक बायको नाही, म्हणजे सगळ्यांनी करावी असं नाही. मग 10-20 आम्ही पण, असा अर्थ घेऊ नका. हा आनंदाचा अवतार आहे, हा सौंदर्याचा अवतार आहे. प्रत्येक कृतीतून आनंद आहे. संसारामध्ये वागत असताना, बागडत असताना, चालत असताना प्रत्येक क्षणात आनंद घेतलेला आहे भगवंताने. प्रत्येक कामात आनंद, प्रत्येक क्षणात आनंद. सुमधुर मंजुळ संगीतमय संसार करून टाकला. हे अपेक्षित आहे, हे अपेक्षित आहे. गोपिकांना संसार सोडायला नाही लावल्या की भणंग चालल्या आपल्या संन्याशी निघून. एकही गोकुळची ललना गेली नाही. नवरे सोडले आणि जंगलात निघून गेल्या आणि गोकुळवाशी बसले आपले रामनाम सत्य करीत. असं झालेलं नाही संसाराचा. कारण भगवंतानी निर्माण केलेले सुंदर विश्व चाखलंच पाहिजे, पाहिलंच पाहिजे. हे खरं आहे.
आणि त्याच्यातनं आनंद घेतलाच पाहिजे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. दूर करू नका त्या माणसाला. अरे भगवंत त्याच्यामधून येतोय हे हा भाव पहा. इथे विश्व सुंदर दिसेल. एक परवा जयप्रकाश भंडारी, मी जालन्याला गेलो त्यावेळेस त्यांनी ओशोचं मासिक घेतलं. त्याच्यात एक वाक्य होतं, मला फार आवडलं. एक जपानची बाई त्यांच्याकडे आली आणि तिनं ते लिहिलंय की पाला पाचोळा वाळलेला, झाडांचा वाळलेला पाला पाचोळ्याचा ढीग पाहिल्यानंतरही मला आनंद मिळाला. मी आनंदित झाले. पहा, म्हणजे हिरवीगार वृक्ष वनराई पाहिल्यानंतरच होतं असं नाही, पाला पाचोळ्याने देखील आनंद दिला पाहिजे आणि आपण घेतला पाहिजे. संसारामध्ये सृष्टी निर्माण जी झालेली आहे त्याच्या प्रत्येक क्षण, प्रत्येक कृती, प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक विषयातनं आपण आनंद घेतला पाहिजे, दुःख नाही. एखादा बोर माणूस आला समजा तुमच्याकडे, पण एखादी तर गोष्ट त्याच्याकडे चांगली असेल ना, आपण तर फार असतो भाऊ, काय बोर आला वा, एक तर हा रिटायर्ड आणि पुन्हा बोर, आपल्याला किती बोर करेल असं वाटत असतं आपल्याला. मला सांगा, भगवान गोपालकृष्ण एकदा चालले होते, अर्जुन बरोबर होता आणि कुत्र मेलेलं पाहिलं. कुत्र मेल्यानंतर त्याचा, ज्याला हिंदीमध्ये बदबू म्हणतात, दुर्गंध येत होती. आणि म्हणून अर्जुनाने आपला हँडकरचीप काढली आणि हँडकरचीप होती का, आपण म्हणू होती, का धोतर होतं, काही असेल, पण लावलं त्याने आणि चालला. भगवान गोपालकृष्णांनी लावलं नाही, हँडकरचीप लावली नाही तो नाकाला, आणि फक्त म्हणले, का रे अर्जुना, किती सुंदर याचे दात आहेत, या कुत्र्याचे दात किती सुंदर आहेत. अरे सगळा जरी भाग वाईट असेल, एखादा तर चांगला असेल ना, आणि चांगल्याच भागाकडे पहा ना. सगळं निगेटिव्ह, हा निगेटिव्ह अप्रोच असतो. मनाने प्रत्येक संसाराच्या वस्तूंचा, कृतीचा जर आनंद नाही घेतला तर निगेटिव्ह दृष्टी निर्माण होते, नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो आणि माणसं संपतात. हा विषय मोठा आहे, पुढा कधी घेईल. नकारात्मक दृष्टिकोन कसा निर्माण होतो. म्हणून अशा नकारात्मक बाया आणि नकारात्मक पुरुष दोन्ही यांचा संसारही संपतो आणि परमार्थही संपतो, एकूच कामी ठरतात. नकारात्मक, एखाद्या पोराला सांगा, जा डॉक्टर भंडारीला बोलून आण. कुठे आहेत ते घरी असतील, पर तिथे नाही भेटले तर पवारकडे असतील, पर तिथे नाही भेटलं तर कळंबरकरकडे असतील, पर तिथे नाही भेटले तर देसाई मोरेकडे असतील, तिथे नाही भेटलं जाऊच नको, हालायचंच नाही. निगेटिव्ह. एक नोकर लावायचा, कशाहून तो चांगला आहे, आणि त्याने चोरी केली तर, सगळे निगेटिव्ह अप्रोच. हे निगेटिव्ह अप्रोचची माणसं, ज्यांना सुंदरता, आनंद, दृष्टिकोन मनामध्ये निर्माणच झालेला नाही, त्या सगळ्या आळशी असतात. सगळ्या आळशी, निगेटिव्ह अप्रोचच्या. डमडम डोल बाजे डोल, काही नसतं, काहीच करत नाहीत. ह्या नेहमी टीका करणारे असतात. म्हणून यांचा दृष्टिकोन निगेटिव्ह होतो. मी आता तो सायकोलॉजिकल भाग सांगत नाही, खूप मोठा आहे, आणि पुरुष कसे असतात तोही आहे, पण आता नको. तैसा मनाचा मारण करिता, मन मारू नका. मन मारू नका, पण मनाला एक सवय लावा,
वाईट भाग पाहण्याचा नाही, सुंदर भाग पाहण्याची सवय लावा. संसार असुंदर आहे असं समजू नका. अरे भगवंतांनी निर्माण केलेली ही त्याची लीला, ही प्रभूची लीला आहे. म्हणून म्हटलं ना, मी पिक्चर पाहत असताना जरी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय नाचू लागल्या तर समजा अरे राधा आणि कृष्ण असेच नाचत असतील. पहा ना, त्या ऐश्वर्यामध्ये राधा, हा भाव उत्पन्न झाला पाहिजे. दृष्टिकोन बदलायचा आहे, दृष्टी बदलायची, भाव बदलायचे. वस्तू त्याच असतील, संसार तेच असेल, पण भावना आणि दृष्टी बदलायची. हे ज्ञानेश्वरी शिकवते. हाँ, नजरे बदली तो नजारे बदल गए, किस्तीने बदले रूप तो किनारे बदल गए. नजर बदलायची. वस्तू त्याच असतील, माणसं तीच असेल, धरा तीच असेल, वायुमंडल तेच असतील, परभणी तेच असेल, पुणे तेच असेल, इंदोर तेच असेल. फक्त दृष्टी बदलायची. दृष्टी बदली की जग बदललं. प्रभुमय दृष्टी झाली पाहिजे. अरे प्रभूने किती सुंदर रचना केली. जिसकी रचना इतनी सुंदर. मला वाघमारेबाईंनी फोन केला, कन्याकुमारीत रात्री 9:30 बसले असताना चंद्रोदय झाला आणि इतका सुंदर चंद्रमा त्या समुद्रातून बाहेर येताना दिसतोय. आणि त्यांनी मला वर्णन करायला फोनवर सुरुवात केली. साहेब मी काय करू म्हणले, कसं पाहू? मी म्हणलं एकच भाव डोळ्यात ठेवा, जिसकी रचना इतनी सुंदर ओ कितना सुंदर होगा. बस. अरे किती सुंदर सृष्टी निर्माण केली, तो किती सुंदर असेल. बस भाव निर्माण केला, जग बदललं. मन मारू नका, मनाला आनंद घेऊ द्या. म्हणून प्रत्येक क्षणाक्षणात आनंद निर्मिती कामातून झाली की ध्यान झालं. साधनेमध्ये ध्यान निर्माण त्याच वेळेस होईल की ज्या वेळेस कर्मामध्ये कर्म करत असताना प्रतिक्षण आनंदाची अनुभूती ज्या वेळेस घ्याल तुम्ही मेल्ट व्हाल. काय? इन्व्हॉल्व, मेल्ट अँड डिझॉल्व. हे 3 शब्द मागे टाकलेले, अर्थ नाही सांगणार. यू इन्व्हॉल्व फर्स्ट, देन यू मेल्ट, सामावून जा, आणि यू डिझॉल्व, तुमचं अस्तित्व संपवा त्या ठिकाणी. मन कर्मामध्ये प्रेम उत्पन्न झालं, आवड उत्पन्न झाली, प्रेम उत्पन्न झालं. प्रभूसाठी मी करतोय ते कर्म, हा भाव उत्पन्न झाला. प्रभूसाठी, प्रभूच्या रचनेसाठी, प्रभू कार्यासाठी, प्रभू खुश व्हावा म्हणून ही मी कृती करतोय, हे कर्म करतोय. मुलाला आई जरी भरवत असेल तर हा मुलगा प्रभूचा आहे, मी ट्रस्टी आहे. ही बायको प्रभूनी दिलेली आहे, मी ट्रस्टी आहे. हा नवरा प्रभूनी दिलेला आहे, मी ट्रस्टी आहे. आणि तिला मी चांगलं ठेवलं पाहिजे, त्या माध्यमातून प्रभू खुश होईल. तिच्या चेहऱ्यावरच्या आनंदातनं प्रभू हसेल. लक्षात घ्या, हा भाव एकदा उत्पन्न झाला की प्रतिक्षण आनंद वर्धमान होईल प्रत्येक कार्यात. आणि एकदा आनंद वर्धमान झाला आणि ते कार्य इतकं सुंदर होईल की त्याच्यात ध्यान निर्माण होईल. मुलाचा अभ्यास तिथे होईल. इमोशनल कोशंट ज्याला म्हणता येईल तिथे निर्माण होईल. आणि एकदा ध्यान लागलं की पुढची अवस्था समाधी. पण प्रत्येक कार्यात कर्मात ध्यान लागलं की हा संसार विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय नारायण रूप झाला असं समजा. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोशिंबिरी अवघा माझा झाला हरी. अशी भावना निर्माण होते. सगळ्यात प्रभू दिसू लागतो. म्हणजे संसार प्रभुमय झाला. जो विषारी संसार आहे तो प्रभुमय झाला आणि त्याच्यातनं आम्ही आनंद घेतला. हा विषय आनंद नंतर परमानंदात रूपांतरित होत असतो.
आणि कर्मामध्ये ध्यान लागलं की कर्म संपलं. लक्षात घ्या, नवीन थिअरी सांगतोय. म्हणून मनाचा मार न करिता, मनाला मारू नका. मनाला अरे हे प्रभूचं काम आहे, प्रभूमय सगळं आहे, हे सगळं त्याला सांगा. आपला खूप झालाय हा विषय मोठा, म्हणून एवढंच बोलतोय. आणि इंद्रिया दुःख न देता, इंद्रियांना दुखू नका. काही लोक तप कशाला म्हणतात? इंद्रियाला दुःख, दमनचा मार्ग नाही. मनही मारू नका, इंद्रियाला दुखूही नका. नका दुखू. काही त्याला रसही द्या, पण मर्यादित उपभोग घ्या. उपयोग करा, उपभोग घेऊ नका. इंद्रियाला विषय द्या, पण एक्सेस नको. पुरणपोळी जरूर खा आनंद मिळेपर्यंत, दुःख निर्माण होऊन पोट फुगेपर्यंत नाही. लक्षात घ्या, उपयोग करा, उपभोग नको, एक्सेस नको कुठलीही. संयम असलं पाहिजे, संयमाचा ब्रेक असला पाहिजे. उपभोग घेताना आनंद निर्मिती होते तोपर्यंतच विषयांचा उपभोग घ्या, पुढे नको. पुढे दुःख निर्मिती होत असेल सोडा. इंद्रिया दुःख न देता, उन्हात तापू नका, पावसात भिजू नका, कसेही राहू नका, उपवास फार करू नका. सगळं माऊलींनी सांगितलंय बरं. तुम्ही व्रत नियमन करावे, इंद्रिया तेन पिडावे. ब्रह्मदेव सांगतात. सगळं करू नका, सगळं संयमित. जसं शेखरने सांगितलं की 10 वाजता तुम्ही जेवले आणि लाईट जेवले, तुम्हाला वेळ नाही आणि तुम्ही लाईट एक पोहेच खाल्ले किंवा तुम्ही उपमा खाल्ला, आणि रात्री 9ला जेवणारे ते एका दिवशी ठीक आहे. पण असंच झालं तर शक्ती रिटेन्शन राहील, पण स्ट्रेंथ वाढणार नाही. शारीरिक शक्ती घसरेल कधी ना कधी. इतकं योजनाबद्ध राहावं लागतं. इंद्रियांना कोंडलं तर काय होतं? खूप मोठा विषय, पण आपलं कॅसेट संपायले. इंद्रिया दुःख न देता, एक मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. इंद्रियांना दुःख न देता येथे केवळ ऐकण्यातच आयता तयार पक्वान्नाचे ताट आपोआप पुढे आल्याप्रमाणे मोक्ष ठेवलेला आहे. ऐकताना मोक्ष मिळेल, कारण अनुभव माझे बोल ब्रह्मास्त्रासारखे साधकावरती आत्मशक्तीवर प्रभाव करतील आणि अनुभव देतील. म्हणून याथलिया आरानुका गीतार्थ हा निका, ज्ञान देव म्हणे ऐका निवृत्ती दास. म्हणून तुमच्या उत्पन्न झालेल्या उत्कंठेला, जिज्ञासेला हा गीतार्थ चांगला आहे, तो चांगला ऐका असे निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणतात. त्याच विश्वविद्युत भांडारातून वाहत आलेल्या मोदी ऋषी प्रकाशात बाळांनो तुम्ही आयते जेवण जेवावे. म्हणजे बापासाहेब म्हणतात, मी जे अर्थ लिहिले बाळांनो त्याच्यात तुम्ही पण जेवा. असा हा 4था अध्याय संपला. पुढे 5वा अध्याय सुरू होणार. त्याच्या अगोदर आपण अभंग कुठला तरी घेऊया ठरल्याप्रमाणे. अभंग त्या काढतील.